नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 मधील पार्ट 2 मधील ट्रिग्नोमेट्री मधील काही कन्सेप्ट आपण पूर्ण केलेले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे राहिलेले क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेट 6.1 मधील। आता 6.1 मधील नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ इफ cot थीटा इज इक्वल टू 14/9 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक थीटा अँड साइन थीटा। कोसेक थीटा आणि साइन थीटाच्या काय करायचे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे। कशासाठी? जेव्हा आपल्याला cot थीटा इज इक्वल टू दिलेलं असेल 40/9 आणि तेव्हा काय काढायचं आहे कोसेक थीटा आणि साइन थीटाची व्हॅल्यू काढायची आहे। त्यासाठीच आपण मागच्या या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं होतं, ट्रिग्नोमेट्रीच्या 3 आयडेंटिटी सांगितलेल्या होत्या। पहिली आयडेंटिटी होती sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। या आयडेंटिटीचा यूज करायचा आहे। त्यानंतर दुसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा, ही दुसरी आयडेंटिटी आहे। आणि ही तिसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा। हे 3 आयडेंटिटी आहे। या 3 आयडेंटिटीचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, दिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। त्यासाठी पहिला क्वेश्चन दिलेला आपल्याला cot थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्याच्यानंतर कोसेक थीटा आणि साइन थीटाची व्हॅल्यू काढायची। आता cot थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला आणि कोसेक थीटाची व्हॅल्यू आपण या आयडेंटिटीनुसार इझिली काढू शकतो। जर आपल्याला cos ची व्हॅल्यू दिलेली असेल तर आपण साइन ची व्हॅल्यू या आयडेंटिटीनुसार काढू शकतो, किंवा जर tan ची व्हॅल्यू दिलेली असेल तर sec ची व्हॅल्यू या आयडेंटिटीनुसार काढू शकतो। कोणती पण आयडेंटिटी आपल्याला यूज करता येते जेव्हा आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली असेल तेव्हा। त्यासाठी काय करायचं, आपण दिलेलं क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ, सुरुवातीला जशाच तसं क्वेश्चन्स लिहिलं। लेट गिवन मध्ये काय आहे cot थीटा इज इक्वल टू लिहिलं आपण 40/9 जशाच तसं लिहिलं। त्यानंतर वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, आयडेंटिटी माहिती आहे। कोणती आयडेंटिटी होती? 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होतं कोसेक स्क्वेअर थीटा। का कोसेक स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी घेतली आपण cot आणि कोसेकची? कारण की सुरुवातीला कोसेकची व्हॅल्यू काढायची आहे आणि नंतर साइन ची व्हॅल्यू काढायची आहे। कोसेकचा फॉर्म्युलाच आहे कशा 1/sin थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा, म्हणजे कोसेक जरी काढला आपण तर आपल्याला साइन आपोआप भेटेल। तर त्यासाठी आयडेंटिटी लिहिली। आयडेंटिटी लिहिल्यानंतर cot ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि कोसेक काढायचा आहे। सिन्स यालाच वापस लिहिलं कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय आहे 1 त्यानंतर प्लस cot स्क्वेअर थीटा, cot ची व्हॅल्यू किती आहे 14/40/9 त्याचा स्क्वेअर। हे स्क्वेअर केल्यानंतर 1 प्लस 14 चा स्क्वेअर किती येणार आपल्या जवळ 1600 अपॉन मध्ये 9 चा स्क्वेअर किती येणार 81। हेच कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर 81 क्रॉस मल्टिप्लाय करू आपण इथे 81 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार 81। देन इथे डिवाइडला काही नाही म्हणजे 1 आहे, 1 मल्टिप्लाय बाय 1600 किती येणार आपल्या जवळ 1600 जशाच तसं। त्यानंतर 81 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार 81 हे आलेलं आहे। तर हेच कॅल्क्युलेशन्स करताना ऍडिशन्स किती येणार याची ऍडिशन्स येणार आपल्या जवळ सिन्स कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू ऍडिशन्स येणार 1600 प्लस 81 किती येणार आपल्या जवळ 81 अपॉन मध्ये 81 जशाच तसं। आता हे झालेलं आहे आपल्या जवळ कोसेक स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू ही आलेली आहे। आता इथे तर भाग जाणार नाही, पण आपल्याला कोसेक स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आलेली आहे। आता जेव्हा कोसेक स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आलेली आहे तर आपल्याला सांगितलेलं आहे कोसेक थीटाची व्हॅल्यू, तर काय करायचं स्क्वेअर हटायचं। म्हणजे स्क्वेअर हटवण्यासाठी काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट काढू आपण। टेकिंग स्क्वेअर रूट काढताना हा स्क्वेअर त्याला जाणार म्हणजे इथे येणार कोसेक थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट जाणार, तेव्हा हे येणार आपल्या जवळ 1681 ह्या स्क्वेअर रूट मध्ये 1681 हे कशामध्ये येणार स्क्वेअर रूट मध्ये। आणि त्यानंतर खाली व्हॅल्यू आहे आपल्या जवळ 81 जशाच तसं हे। आता हेच कशाचं 1681 कशाचा स्क्वेअर आहे आपल्या जवळ 1681 हा स्क्वेअर आहे कशाचा, जसा हा स्क्वेअर आहे कशाचा हा स्क्वेअर आहे 14 चा, तर हा किती 41 चा स्क्वेअर। म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो 41 त्याचा स्क्वेअर आणि 81 कशाचा स्क्वेअर आहे 9 चा स्क्वेअर, हा 9 चा स्क्वेअर असं लिहू शकतो। आता त्यानंतर हे लिहिल्यानंतर सिन्स कोसेक आता स्क्वेअर रूटला कॅन्सल करते म्हणजेच आपल्या जवळ काय येणार कोसेक थीटा इज इक्वल टू किती येणार 41 अपॉन मध्ये 9। हेच व्हॅल्यू झालेली आहे कोसेक थीटाची, ही व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला कोसेक थीटाची। काय केलं आपण या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी सुरुवातीला व्हॅल्यू जशाच तसं लिहिलं
क्वाड थिटा इज इक्वल टू 40/9. त्यानंतर आपल्याला क्वाड दिलेला आहे, कोसेक काढायचा आहे. त्यासाठी काय केलं आपण, आयडेंटिटीचा यूज केलं. ट्रिग्नोमेट्री मधली तिसरी आयडेंटिटी आहे 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू आली. किती आली, 1681/81. तर ही व्हॅल्यू आल्यानंतर काय केलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट, कारण की कोसेक स्क्वेअर थिटा आहे तो स्क्वेअर रूट याला जाणार, हा स्क्वेअर याला झाल्यानंतर हा स्क्वेअर रूट मध्ये येणार. आता हे 1681 कशाचा वर्ग आहे, स्क्वेअर आहे. हा 41 चा स्क्वेअर आहे आणि हा 81 कशाचा आहे, 9 चा स्क्वेअर आहे. तेच आपल्याला आन्सर किती आलेला आहे, स्क्वेअर रूटला कॅन्सल करून कोसेक थिटा इज इक्वल टू 41/9. आता हे आलेलं आहे कोसेकची व्हॅल्यू. आपल्याला अजून व्हॅल्यू विचारलेला आहे साइन थिटाची. साइन थिटाची व्हॅल्यू कशी काढणार आपण, जसा आपल्याला फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला आहे सिन्स साइन थिटा इज इक्वल टू काय आहे, 1/कोसेक थिटा. 1/कोसेक थिटा हा ट्रिग्नोमेट्री मधला फॉर्म्युला आहे. तर तेच त्याला यूज करण्यासाठी साइन थिटा इज इक्वल टू काय आहे, 1/. आता कोसेक थिटाची व्हॅल्यू किती आहे, 41/9. अपॉनच्या अपॉन मध्ये फंक्शन्स आहे, तर त्याला काय करायचं, रेसिप्रोकल करायचं. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू हा 9 याला मल्टिप्लायला जाणार, 9 × 1 इज इक्वल टू 9 आणि देन अपॉन मध्ये काय आहे 41. हेच झालेलं आहे साइन थिटाची व्हॅल्यू. ही आलेली आहे साइन थिटाची व्हॅल्यू. काय सांगितलं होतं आपल्याला, कोसेक थिटाची व्हॅल्यू काढा आणि त्यानंतर सांगितलेलं आहे साइन थिटाची व्हॅल्यू काढा. हेच आपण फॉर्म्युल्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मध्ये सर्व व्हॅल्यू ठेवून आपण व्हॅल्यू काढलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेला आहे आपल्याला 5 सेक थिटा. क्वेश्चन 4 आहे 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इक्वल्स टू 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थिटाची व्हॅल्यू काढा, त्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू काढा आणि त्यानंतर साइन थिटाची व्हॅल्यू काढा. जेव्हा आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली असेल, सपोज करा एखादी व्हॅल्यू दिलेली होती, आता साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल काही समथिंग अपॉन 3/4, तर आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. साइन वरून कॉस काढू शकतो, कॉस वरून आपल्याला साइन आणि कॉस असेल तर टॅन काढू शकतो. आता आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाही, पण हे दिलेलं आहे, हे एक्सप्रेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, लेट गिवन मध्ये काय आहे, 5 सेक थिटा इज मायनस 12 कोसेक थिटा. 12 कोसेक थिटा इक्वल्स टू 0 हे एक्सप्रेशन दिलेलं आहे. तर हे एक्सप्रेशन दिलेलं असताना काय करायचं, आता हे एक्सप्रेशन तिकडे ट्रान्सफर करायचं. म्हणजे इथे काय आहे, सिन्स 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटाला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार, मायनस चे प्लस, म्हणजे 12 कोसेक थिटा. आपण यामधून एक व्हॅल्यू काढू. आता इथं सेक थिटा आहे, सिन्स इथे काय आहे, सेक थिटा आहे. हा कोसेक थिटा इकडे मल्टिप्लायला असल्यानंतर इकडे काय जाणार, डिवाइडला जाणार. म्हणजे इथे येणार हा कोसेक थिटा, हा 5 इकडे मल्टिप्लायला असेल तर इकडे डिवाइडला जाणार. इथे 12 पहिलेचे सुरुवातीचे प्रेझेंट आहे आणि हा 5 याला डिवाइडला जाणार मल्टिप्लायला असेल तेव्हा. आता सेक थिटा अपॉन कोसेक थिटा इक्वल्स टू 12/5 ही व्हॅल्यू आलेली आहे. पण एक्झॅक्ट व्हॅल्यू आली का आपल्याला, सेक किंवा कोसेक नाही. तर याला सॉल्व्ह करायचं आपण, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले यूज करायचा. आता सेक थिटा म्हणजे काय होते, 1/cos थिटा. 1/cos थिटा लिहू शकतो आपण त्याला. त्यानंतर कोसेक थिटा म्हणजे काय लिहू शकतो, 1/sin थिटा इज इक्वल्स टू काय आहे आपल्याजवळ 12/5 हे आहे. आता 1/कोसेक थिटाच्या अपॉन मध्ये फंक्शन्स आहे. अपॉनच्या अपॉन मध्ये जर फंक्शन असेल तर कसं लिहू शकतो आपण त्याला, हे लिहू शकतो आपण. अपॉनच्या अपॉन मध्ये जर फंक्शन असेल काय आहे, हे लिहू शकतो आपण त्याला, हे 1/cos थिटा जशाच तसं 1/cos थिटा. आता अपॉनच्या अपॉन मध्ये फंक्शन असेल तर त्याला काय जाणार, मल्टिप्लाय चिन्ह आणि हा याला रेसिप्रोकल करायचं, म्हणजे उलट करायचं, साइन थिटा अपॉन 1. आता हे 1 मल्टिप्लाय बाय 1 काय होणार, साइन थिटा. जशाच तसं हे 12/5 काय येणार, साइन थिटा मल्टिप्लाय बाय 1 किती येणार आपल्याजवळ, साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा मल्टिप्लाय बाय 1 काय होणार, कॉस थिटा. देन आन्सर काय आहे आपल्याजवळ 12/5. आता आपल्याजवळ माहित आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय होते, टॅन थिटाचा फॉर्म्युला हा माहित आहे. साइन अपॉन कॉस काय होणार, टॅन थिटा. तर टॅन थिटाची व्हॅल्यू आलेली आहे 12/5. ही एक व्हॅल्यू घेतली आपल्याला. टॅनची व्हॅल्यू विचारली का त्यांनी, नाही. टॅन थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे कशावरून, या एक्सप्रेशन्सवरून टॅनची व्हॅल्यू काढली. आता एक व्हॅल्यू जर भेटली आपल्याला तर सेकची व्हॅल्यू काढू शकतो आयडेंटिटी मध्ये ठेवल्यानंतर. सेक माहित असेल तर कॉस काढू शकतो. आणि साइन कॉस आणि टॅन, हे साइन कॉस आणि टॅन हे तिन्ही एकाच याच्यामध्ये आहे. जर आपल्याला कॉस आणि टॅन माहित असेल तर इझिली साइन काढू शकतो. म्हणजे तेच व्हॅल्यू त्यामध्ये पुट करायचं आणि आपल्याला समोरची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी काय सांगितलेलं आहे, पहिले सुरुवातीला सांगितलेलं आहे आपल्याला टॅन थिटा इज इक्वल्स टू 12/5 आलं. आता हे आल्यानंतर सेकची व्हॅल्यू काढायची आहे. वी नो दॅट काय करायचं आहे, आता आपल्याला आयडेंटिटी माहित आहे, टॅनला घेऊन आयडेंटिटी माहित आहे कोणती, 1 प्लस
टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होते सेक स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू येते. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा येते. तर यामध्ये व्हॅल्यू कशाची ठेवायची टॅनची व्हॅल्यू ठेवायची आणि सेकची व्हॅल्यू काढायची म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅनची व्हॅल्यू किती आलेली आहे 12/5 आणि हा त्याचा स्क्वेअर जशास तसं टॅन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर जशास तसं. आता हे केल्यानंतर आपल्याला हे सेक स्क्वेअर थिटा जशास तसं लिहिलं इज इक्वल टू 1 प्लस 12 चा स्क्वेअर किती येणार आपल्याजवळ 144 अपॉन मध्ये 5 चा स्क्वेअर किती येणार 25. आता हेच कॅल्क्युलेशन्स करा. क्रॉस मल्टिप्लाय 25 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 25. देन इथं काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे. 1 मल्टिप्लाय बाय 144 इज इक्वल टू 144 अपॉन मध्ये 25 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार 25. हेच ऍडिशन्स करू 25 प्लस 144 किती येणार 169 डिवाइड बाय 25. हे व्हॅल्यू आलेली आहे सेक स्क्वेअर थिटाची. कशाची सेक स्क्वेअर थिटाची. आपल्याला काय पाहिजे फक्त सेक पाहिजे सेक थिटा पाहिजे. तर सेक थिटा काढण्यासाठी काय करा टेकिंग स्क्वेअर रूट. काय करायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट काढू आपण त्याचं टेकिंग स्क्वेअर रूट काढण्यासाठी काय करू हा स्क्वेअर याला जाणार म्हणजेच सेक थिटा इज इक्वल टू हा स्क्वेअर याला जाणार म्हणजे 169 डिवाइड बाय 25. आता 169 कशाचा स्क्वेअर आहे 169 स्क्वेअर आहे आपल्याजवळ 13चा. कशाचा 13चा. हा 13चा स्क्वेअर लिहू शकतो आणि 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 चा स्क्वेअर. स्क्वेअर रूटला कॅन्सल करते आणि स्क्वेअर रूटला कॅन्सल करते म्हणजेच इथं सेक थिटा बरोबर किती येणार व्हॅल्यू आपल्याजवळ 13/5. हे झालेलं आहे आपल्याला जर सेक थिटाची व्हॅल्यू काढली. आता सेक थिटाची व्हॅल्यू काढल्यानंतर जसं आपण सेक थिटाची व्हॅल्यू काढली नाव सिन्स काय आहे नाव सेकची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी कशाची व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे. सेकची व्हॅल्यू काढणं झाल्यानंतर त्यांनी व्हॅल्यू विचारलेली आहे कॉस्टची काढा. कशाची कॉस्टची. तर कॉस्टची व्हॅल्यू कशी काढायची. आता हे सेकची व्हॅल्यू काढलेली आहे आपण. हे नाव कॉस्टची व्हॅल्यू याच्यामध्येच काढायचं. कॉस्ट विचारलं रे भाई आपण कॉस्ट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन काय होणार सेक थिटा. हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. सिन्स काय आहे कॉस्ट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. देन 1 अपॉन सेक थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे 13/5. हे 13/5 आहे. तेच अपॉनच्या अपॉन मध्ये फंक्शन्स आहे त्याला उलट करा म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार 5 हा 1 ला मल्टिप्लाय जाणार 5 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 5. देन इथे काय येणार हे 13 जशास तसे हे 13 म्हणजेच हे कॉस्टची व्हॅल्यू आली. किती आलेलं आहे कॉस थिटा इज इक्वल टू 5/13. हे दोन व्हॅल्यू आल्या सेकच्या आणि कॉस्टच्या. आणि आपल्याजवळ आपण सुरुवातीला व्हॅल्यू कशाची काढली होती टॅनची व्हॅल्यू काढली होती 12/5. आता विचारलेला आहे साइन थिटा. काय विचारलेला आहे साइन थिटा इज इक्वल टू आपल्याला काढायचा आहे पण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. हा टॅन थिटाचा फॉर्म्युला माहित आहे बरोबर. सिन्स इथे लिहू आपण नाव काय आहे साइन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला माहित आहे. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा हा फॉर्म्युला माहिती आहे. तर टॅन थिटाची व्हॅल्यू किती काढला आपण 12/5 ही व्हॅल्यू काढलेली आहे. साइन थिटा आपल्याला काढायचा आहे आणि कॉस थिटा इज इक्वल टू किती आलेला आहे 5/13 हे व्हॅल्यू आलेला आहे. टॅनची व्हॅल्यू 12/5 आलेली होती आपण जे सुरुवातीला काढलेलं आहे 12/5. त्यानंतर कॉस्टची व्हॅल्यू किती आलेली आहे 5/13 आणि साइनची व्हॅल्यू काढायची आहे. तेच त्यासाठी साइन आहे साइनला तिथंच ठेवलं. हे साइन थिटा जशाच तसं. आता हे इकडे आलेलं असेल फंक्शन बरोबर. हे इकडे आलेलं असेल तर हे काय जाणार इकडे खाली आहे अपॉनच्या अपॉन मध्ये फंक्शन्स आहे तर याला काय जाणार मल्टिप्लायला जाणार पण केव्हा रेसिप्रोकल होऊन. म्हणजेच आन्सर किती येणार आपल्याजवळ आन्सर येणार आपल्याजवळ 12/5 जशाच तसं. हे इकडे 12/5 आहे. हे याला मल्टिप्लाय केल्यानंतर किती येणार 5/13. हे किती येणार 5/13. हे याला मल्टिप्लायला जाणार. हे जशाच तसं याला मल्टिप्लायला जाणार. त्यानंतर आपल्याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय आहे 5 गेट कॅन्सल म्हणजेच साइन थिटा इज इक्वल टू किती येणार 12 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 12 देन 13. हे येणार आपल्याजवळ आन्सर. किती आलेला आहे आन्सर 12/13 ही व्हॅल्यू आलेली आहे साइन थिटाची. सर्व काढलं आपण. काय काय घेतलं या क्वेश्चन्स मध्ये सुरुवातीपासून बघू आपण. एक क्वेश्चन्सला एक वेळा काय आहे इफ सेक थिटा -12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0 व्हॅल्यू दिलेली आहे. काय दिलेली आहे सेक थिटा आणि कोसेक थिटाची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे.
5 sec θ मायनस 12 cosec θ इक्वल्स टू 0. व्हॅल्यू जशाच तसं घेतलं ते तिकडे ट्रान्सफर केलं. सेक अपॉन कोसेक एक रेशो आला आपल्याजवळ 12/5. आता 12/5 आला तर सेक θ इज इक्वल्स टू काय आपल्याजवळ 1/cos आणि कोसेक काय आहे 1/sin. याच्यावरून आपण काय केलेलं आहे tan ची व्हॅल्यू काढली. बरोबर. ही tan ची व्हॅल्यू यूज करून आपण कशाची व्हॅल्यू काढली सेक θ ची. म्हणजेच आयडेंटिटी यूज केलं. कोणती वी नो दॅट 1 + tan square θ इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर θ. यामध्ये पूर्ण व्हॅल्यू आपण पुटअप केल्यानंतर आपल्याला सेकची व्हॅल्यू भेटलेली आहे. सेकची व्हॅल्यू किती आलेली आहे सेक इज इक्वल्स टू आलेला आहे आपल्याला 13/5. ही सेकची व्हॅल्यू आली. आता सेकला जर आपण उलट केलं तर काय येणार कॉसची व्हॅल्यू येणार. म्हणजेच त्याला जर रेसिप्रोकल केलं तर त्याचं cos θ इज इक्वल्स टू 5/30 येणार. आता सेकची व्हॅल्यू माहित झाली कॉसची पण काढली. आता काढायची आपल्याला कशाची साइनची व्हॅल्यू काढायची. तर साइन साठी आपल्याला tan ची व्हॅल्यू आपण सुरुवातीला काढलेली होती tan इज इक्वल्स टू 12/5. देन आपल्या जो आयडेंटिटी आहे कोणती आयडेंटिटी फॉर्म्युला आहे tan θ इज इक्वल्स टू sin θ अपॉन cos θ. देन tan च्या ठिकाणी tan ची व्हॅल्यू ठेवली आणि cos θ च्या ठिकाणी cos θ ची व्हॅल्यू ठेवली. ही व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय करा हे याला मल्टिप्लायला जाणार sin θ जशाच तसं तिथं राहणार. हे याला मल्टिप्लायला गेल्यानंतर 5 न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होणार. म्हणजे sin θ इज इक्वल्स टू 12/13 आलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ इफ tan θ इज इक्वल्स टू 1. पाचवा क्वेश्चन आहे इफ tan θ इज इक्वल्स टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आपल्याला या पूर्ण एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची आहे. इज इक्वल्स टू काय येते ते हे व्हॅल्यू काढायचे. हेच काढण्यासाठी काय करायचं फक्त tan θ इज इक्वल्स टू 1 दिलेलं आहे. देन फाइंड आपल्याला sin ची व्हॅल्यू काढायची आहे cos θ ची व्हॅल्यू काढायची आहे sec θ आणि cosec θ ची व्हॅल्यू काढायची आहे. तेच काय केलेलं आहे लेट tan θ इज इक्वल्स टू 1 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आता tan θ इज इक्वल्स टू 1 दिलेला आहे तर आपण काय सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण टेबल दिलेला आहे. जसं tan θ tan 0 डिग्रीवर किती आहे 30 डिग्रीवर किती आहे 45 डिग्रीवर किती आहे 60 डिग्रीवर किती आहे आणि 90 डिग्रीवर किती आहे. तर tan 45 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. हे आपण त्या टेबलमध्ये सांगितलेले आहे. त्याच्यासाठी आपण एक ट्रिक पण सांगितलेली आहे काढण्यासाठी 0 1 2 3 4 5 असे 0 1 2 3 4 हे 5 नंबर घेतलेले आहे. त्या 5 नंबरला आपण डिवाइड केलं त्याच्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट केलं. के केल्यानंतर सर्व साइनच्या व्हॅल्यू आल्या. साइन cos tan cot sec आणि कोसेक हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आपण व्हॅल्यू सांगितलेला आहे. तर tan θ हा काय आहे 45 वरती असेल तेव्हा काय येते त्याची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे θ इज इक्वल्स टू जर 45 असेल tan 45 जर असेल तर व्हॅल्यू किती येते 1 येते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तेच याचा यूज करू आपण. सिन्स नाउ वी नो आपल्याला माहित आहे काय माहित आहे tan 45 इज इक्वल्स टू काय होणार 1 होणार. आता दोन्ही इक्वेशन्सला जर कम्पेअर केलं तर θ इज इक्वल्स टू किती दिसते इथं 45. सिन्स θ इज इक्वल्स टू किती दिसते 45. आता जर आपण फक्त काय केलं जर या सर्व क्वेश्चन्स मध्ये θ च्या ठिकाणी जर 45 ठेवलं म्हणजेच sin 45 cos 45 sec 45 आणि cosec 45 हे जर काढलं तरी आपलं एक्सप्रेशन येऊ शकते. किंवा तुम्ही काय करू शकता tan θ इज इक्वल्स टू 1 घ्या त्यानंतर 1 प्लस sec स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 1 प्लस tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू काय येते आपल्या जवळ आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू sec स्क्वेअर θ. याच्यामध्ये ठेवून पण तुम्ही tan ची व्हॅल्यू यामध्ये ठेवा आणि sec काढू शकता. त्यानंतर ही व्हॅल्यू sec माहित झाल्यानंतर cos काढू शकता. sec आणि cos आणि tan माहित असेल तर तुम्ही sin काढू शकता. sin निघाल्यानंतर cosec काढू शकता. हे असं न करता म्हणजे एक साध्या सोप्या ट्रिक नुसार तुम्ही हे काढू शकता. काय tan θ इज इक्वल्स टू 45 असेल तर sin θ इज इक्वल्स टू किती म्हणजे sin θ किती आहे 45. sin 45 ची व्हॅल्यू त्या टेबलमध्ये पाहून पण तुम्ही सांगू शकता किती आहे sin 45 इज इक्वल्स टू 1/√2 ही व्हॅल्यू आहे. सेम व्हॅल्यू 45 वरती सेम sin आणि cos सेम आहे. त्यानंतर sec आणि cosec सेम आहे. tan आणि cot सेम आहे. सेम व्हॅल्यू आहे. जसं sin θ काढलं तसंच आपल्याला काय पाहिजे cos θ cos 45 व्हॅल्यू किती आहे 1/√2. sin आणि cos दोन्ही व्हॅल्यू काय आहे सारख्या आहे. त्यानंतर जसं sin काढलं तसंच sin आणि cos काढलं तसंच काय काढू sec θ किती आहे 45 म्हणजेच sec 45 ची व्हॅल्यू किती आहे sec 45 इज इक्वल्स टू किती आहे √2. तसंच सिन्स cosec θ म्हणजेच cosec 45 व्हॅल्यू किती आहे cosec 45 ची व्हॅल्यू आहे आपल्या जवळ cosec 45 ची पण व्हॅल्यू किती आहे √2. हे 4 व्हॅल्यू भेटलेले आहे आपल्याला. हेच व्हॅल्यू sin ची व्हॅल्यू किती काढली आपण sin θ 1/√2
cos theta इज इक्वल्स टू 1/√2, देन sec theta इज इक्वल्स टू √2 आणि cosec theta इज इक्वल्स टू √2 हे व्हॅल्यू काढल्या. जर त्यांनी दुसरं सांगितलं असतं त्याच्यामध्ये cot सांगितलं असतं तरी पण आपण काय केलं असतं, थीटाच्या ठिकाणी 45 करून आपण त्या टेबलमध्ये, कोणत्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण टेबल सांगितलेलं आहे त्या टेबलमध्ये पाहून आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकतो. आता त्यानंतर ह्यामध्ये याचं एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची आपल्याला, इक्वल्स टू किती येते ते, तेच काय काय सांगितलेलं आहे, एक्सप्रेशन सांगितलेलं आहे. सिन्स नाउ काय सांगितलेलं आहे, साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन मध्ये काय आहे, सेक थीटा प्लस कोसेक थीटा याची व्हॅल्यू किती आहे ते काढायचं आपल्याला. त्यासाठी काय केलं, इज इक्वल्स टू साइन थीटा इज इक्वल्स टू किती आहे 1/√2, साइन थीटा इज इक्वल्स टू काय आहे 1/√2 प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू किती आहे 1/√2. त्यानंतर आहे आपला जो सेक थीटा इज इक्वल्स टू किती आहे √2 आणि त्यानंतर आहे कोसेक थीटा इज इक्वल्स टू काय आहे √2. हे केलं. आता हे सॉल्व्ह करताना आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता हे सॉल्व्ह करताना काय करायचं, वरी दिसत आहे प्लस आणि दोन्ही अपॉन मध्ये फंक्शन्स आहे, क्रॉस मल्टिप्लाय करू, √2 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू किती येणार √2, त्यानंतर प्लस √2 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार √2, अपॉन मध्ये √2 मल्टिप्लाय बाय √2 आपण काय लिहितो, 2 मल्टिप्लाय बाय 2 असेल तर 2 चा स्क्वेअर लिहितो आणि √2 मल्टिप्लाय बाय √2 जर असेल तर काय लिहिणार √2 त्याचा स्क्वेअर, हा स्क्वेअर रूटला कॅन्सल करून आन्सर किती येणार 2 येणार, म्हणजे तिथं काय येणार आन्सर 2. आणि त्यानंतर √2 प्लस √2 किती येणार 2√2, किती येणार 2√2, एक √2 आणि दुसरा √2 किती येणार 2√2. हेच आन्सर आलेला आहे आपल्या जवळ. करू आपण आन्सर. आता त्यानंतर आन्सर सॉल्व्ह करू आपण. काय करू, हे √2 आणि √2 किती येणार 2√2, अपॉन मध्ये काय आहे 2 आहे आणि हे अपॉन मध्ये 2√2 किती आहे 2√2. आता कॅन्सल होणार, इथे काय काय कॅन्सल होणार, 2 गेट कॅन्सल, त्यानंतर √2 आणि हे √2 दोन्ही काय होणार कॅन्सल, म्हणजेच आन्सर किती येणार आपल्या जवळ, आन्सर येणार हेच आन्सर आपल्या जवळ येणार 1/√2. आन्सर किती येणार 1/√2. हे 2 गेट कॅन्सल आणि हे √2 आणि हे √2 कॅन्सल, अपॉन मध्ये काय आहे इथे 1 उरला आणि हे 1 मध्ये 1 उरल्यानंतर 1/2 येणार आन्सर, काय येणार सॉरी आन्सर काय येणार आपल्या जवळ 1/2. आन्सर काय येणार 1/2, म्हणजेच हे जे आन्सर आलेलं आहे 2 गेट कॅन्सल, इथे उरलेलं आहे √2 आणि अपॉन मध्ये हे फंक्शन्स आहे 2√2 जशाच तसं. आता हेच फंक्शन्स असल्यानंतर √2 कॅन्सल, म्हणजेच आन्सर किती येणार 1/2. आन्सर किती येणार 1/2, म्हणजेच या एक्सप्रेशनचं काय काढलेलं आहे आपण, या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढलेली आहे. कशाची, हेच फायनल मध्ये लिहायचं. सिन्स काय करायचं, साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन मध्ये काय आहे सेक थीटा प्लस काय आहे कोसेक थीटा, सेक थीटा प्लस कोसेक थीटा इक्वल्स टू काय आलेला आहे आन्सर 1/2. हेच सोल्युशन्स आहे आपलं 1/2. हे झालेलं आहे आपलं या क्वेश्चनचं आन्सर. त्यासाठी काय काय केलं आपण, फक्त थीटाची व्हॅल्यू चेंज केलेली आहे. काय आहे, काय विचारलं तरी tan थीटा इज इक्वल्स टू 1 आहे, तर tan कशावरती 1 होतं 45 ची, tan 45 ची व्हॅल्यू 1 होतं. तर या दोन्ही इक्वेशन्सला कम्पेअर केल्यानंतर थीटाच्या ठिकाणी किती आहे 45, तर हे थीटाच्या ठिकाणी 45 घेतलं, त्यानंतर साइन 45 काढलं, कॉस 45 काढलं, सेक 45 आणि कोसेक 45 काढलं. या सर्वांची व्हॅल्यू माहित झाल्यानंतर आपण या एक्सप्रेशन्स मध्ये ठेवलं. या एक्सप्रेशन्स मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून सोल्युशन्स काय आला आपल्या जवळ 1/2. हेच आपलं काय आहे फायनल सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ, प्रूव्ह दॅट. काय सांगितलेलं आहे, प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. काय सांगितलेलं आहे, प्रूव्ह दॅटचं क्वेश्चन आहे, साइन स्क्वेअर थीटा अपॉन मध्ये कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, लेट काय केलेलं आहे, कन्सिडर करू आपण. काय करू, कन्सिडर. आता हे दिलेले जे क्वेश्चन्स आहे, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड प्रूव्ह करायचं आपल्याला. लेफ्ट हँड साइडला दिलेला आहे साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा प्रूव्ह करा. म्हणजे जर आपण एखादी साइड कन्सिडर केली, लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं तर राईट हँड साइड प्रूव्ह करा, राईट हँड साइड कन्सिडर केलं तर लेफ्ट हँड साइड प्रूव्ह करा. आता लेफ्ट हँड साइडला आपल्याला मोठं एक्सप्रेशन दिलेलं आहे, त्याचा आपण इझिली छोटं करू शकतो. त्यासाठी काय केलं, कन्सिडर लेफ्ट हँड साइड. काय केलं, लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. त्यासाठी लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर काय आहे, लेफ्ट हँड साइडला साइन स्क्वेअर थीटा अपॉन मध्ये काय आहे कॉस थीटा प्लस काय आहे कॉस थीटा. हे आहे, तेच करू कॅल्क्युलेशन्स. इथे काही नाही, म्हणजे 1 आहे, 1 मल्टिप्लाय बाय साइन स्क्वेअर थीटा, त्यानंतर कॉस मल्टिप्लाय बाय कॉस किती येणार
कॉस स्क्वेअर थिटा, काय येणार कॉस स्क्वेअर थिटा, आणि अपॉन मध्ये काय येणार कॉस मल्टिप्लाय बाय कॉस, कॉस मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू कॉस, जशाच तसं कॉस थिटा. देन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला, काय माहित आहे ही आयडेंटिटी माहित आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू त्याचा आन्सर काय येते 1 येते. ही आयडेंटिटी आपल्याला माहित आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 येतं. तेच यामध्ये ठेवलं आपण, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आली 1, आणि 1 अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस थिटा. आता 1 अपॉन कॉस थिटा हे पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार सेक थिटा, हे सोल्युशन येणार 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. म्हणजे याच्या ठिकाणी 1 अपॉन कॉसच्या ठिकाणी काय लिहू शकतो सेक थिटा. तेच बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं होतं, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्रूव्ह करा. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केला आणि ही राईट हँड साइड आलेली आहे, म्हणजेच काय आलेलं आहे राईट हँड साइड. हेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आलेलं आहे राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड असेल तर हेन्स प्रूव्ह काय झालेलं आहे आपलं, हेन्स प्रूव्ह केलं आपण. हे प्रूव्ह केल्यानंतर काय आलेलं आहे, प्रूफ मध्ये सांगितलं होतं त्यांनी, सिन्स साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू काय आलेलं आहे सेक थिटा, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. हेच झालेलं आहे आपलं सोल्युशन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ, कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय सांगितलेलं आहे लेट, काय सांगितलेलं आहे लेट, गिवन मध्ये आहे आपल्याजवळ, गिवन मध्ये आपल्याजवळ एक्सप्रेशन्स आहे, काय आहे कॉस स्क्वेअर थिटा. लेट कन्सिडर करू आपण, कन्सिडर काय केलं, कन्सिडर लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड कन्सिडर करू. लेफ्ट हँड साइड काय आहे कॉस स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा, काय सांगितलेलं आहे कॉस स्क्वेअर थिटा आहे इथे, कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. तर हेच कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस काय आहे टॅन स्क्वेअर थिटा हे दिलेलं आहे लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर इथे कॉस स्क्वेअर थिटा आहे, हा कॉस स्क्वेअर थिटा जशाच तसं. त्यानंतर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी आहे आपली, काय आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येते सेक स्क्वेअर थिटा, ही आयडेंटिटी आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, याच्या ठिकाणी आपण इझिली लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा हे. आता त्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा आणि सेक स्क्वेअर थिटा काय आहे कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो आपण 1 अपॉन सेक थिटा, 1 अपॉन सेक थिटा, त्याचा स्क्वेअर सांगितलं त्यांनी 1 चा स्क्वेअर, हे स्क्वेअर सांगितलं, आणि इथे काय आहे सेक स्क्वेअर थिटा जशाच तसं लिहिलं. म्हणजे इथं काय घेतलं होतं आपण 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय येते सेक थिटा, हे फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. आता हेच 1 चा स्क्वेअर किती येणार 1 चा स्क्वेअर 1 आणि सेक चा स्क्वेअर किती येणार सेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा, आणि मल्टिप्लायला काय आहे सेक स्क्वेअर थिटा. देन सेक स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर दोन्ही काय होणार कॅन्सल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल झालं, काय आलेलं आहे आन्सर 1. हेच आपल्याला काय पाहिजे होतं सोल्युशन्स मध्ये पाहिजे होतं. कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय पाहिजे होतं 1 पाहिजे होतं. म्हणजेच लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं आणि काय आलेलं आहे राईट हँड साइड आलेलं, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आलेलं आहे राईट हँड साइड. हेच आपलं प्रूफ झालेलं आहे. म्हणजेच हेच लिहू शकतो हेन्स प्रूफ काय केलं आपण सिन्स कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस काय आहे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय प्रूफ केलं आपण 1 प्रूफ केलेलं आहे. हे झालेलं आहे आपलं प्रूफ, जे आपण प्रूफ केलेलं आहे ते. यानंतर काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये, क्वेश्चन जशाच तसं लिहिलं, त्यानंतर काय केलं लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आलं, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आल्यानंतर तेच आपलं काय झालेलं आहे प्रूफ झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ, याच्यामध्ये काय दिलेलं आहे रूट मध्ये 1 मायनस साइन थिटा, काय दिलेलं आहे 1 मायनस साइन थिटा अपॉन मध्ये 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू काय प्रूफ करायचं आहे सेक थिटा मायनस टॅन थिटा, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं लेट कन्सिडर करू आपण. कन्सिडर काय कन्सिडर करायचं लेफ्ट हँड साइड कन्सिडर करू शकता किंवा राईट हँड साइड करू शकता. आपण काय करायचं लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. कन्सिडर लेफ्ट हँड साइड, काय आहे लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू आहे आपल्याजवळ रूट मध्ये 1 मायनस साइन थिटा अपॉन मध्ये काय आहे 1 प्लस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस साइन थिटा. जर आपल्याला अशा टाइपचे क्वेश्चन्स आले वरती
फंक्शन मायनस असेल, खाली प्लस असेल, किंवा वरती प्लस असेल किंवा खाली मायनस असेल, तर काय करायचं, याच क्वेश्चन्सला काय करायचं, रूटमध्ये ज्या क्वेश्चन्सला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, त्याच्या न्यूमरेटरच्या कंजुगेटशी मल्टिप्लाय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. म्हणजेच काय करायचं, हे इथे दिलेलं क्वेश्चन्स आहे, काय आहे, 1 मायनस साइन थिटा आहे, अपॉन मध्ये काय आहे, 1 प्लस साइन थिटा, 1 प्लस साइन थिटा. म्हणजे डिनॉमिनेटरचे जे आहे त्याच्या कंजुगेटने, म्हणजेच 1 मायनस साइन थिटा, इथं प्लस असेल तर मायनस मध्ये घ्यायचं, आणि इथं पण मायनस, 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटाने काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं, मल्टिप्लाय केलं. त्यानंतर हे मल्टिप्लाय केल्यानंतर काय करायचं, आता मल्टिप्लाय केल्यानंतर 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा काय होणार, जर आपल्या जो 2 मल्टिप्लाय बाय 2 तर काय लिहितो आपण, 2 चा स्क्वेअर, म्हणजे 1 मायनस साइन थिटा मल्टिप्लाय बाय 1 मायनस साइन थिटा, म्हणजेच काय होणार, 1 मायनस साइन थिटा, त्याचा काय होणार, स्क्वेअर होणार. अपॉन मध्ये फंक्शन्स आहे 1 प्लस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा, काय आहे, 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा. त्यासाठी आपण एक फॉर्म्युला घेतलेला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, हा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, काय आहे, a मायनस बी आणि a प्लस बी असेल, इन ब्रॅकेट a मायनस बी आणि a प्लस बी असेल, तर काय लिहितो आपण, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, काय लिहितो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं इझिली लिहू शकतो, a काय आहे 1 आणि b काय आहे, हा साइन थिटा, म्हणजे a चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर, त्यानंतर मायनस b चा स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच हे लिहिलं, हे लिहिल्यानंतर आपल्याला काय येणार, हेच बघू आपण. आता हे रूट मध्ये फंक्शन जशाच तसं आहे, हे आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन थिटा त्याचा स्क्वेअर, अपॉन मध्ये 1 चा स्क्वेअर किती येणार, 1, आणि हा साइन स्क्वेअर थिटा म्हणजे जशाच तसा आपण साइन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी आपण यूज करू शकतो कोणती, सिन्स आयडेंटिटी आहे, काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय येते, 1. जर आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे असेल, साइन जर तिकडे जर ट्रान्सफर केलं तर इथं काय येते, कॉस स्क्वेअर थिटा शिल्लक राहते, हा इथे 1, साइन स्क्वेअरला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय येऊ शकते आपल्याजवळ, कॉस स्क्वेअर थिटा. हेच लिहू आपण इथे, हेच रूट मध्ये जशाच तसं लिहिलं, हा 1 मायनस साइन थिटा त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे, आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा दोघांचा स्क्वेअर आहे, याचाही स्क्वेअर आहे आणि याचाही स्क्वेअर आहे, स्क्वेअर स्क्वेअर रूटला काय करते, कॅन्सल करते. तर कॅन्सल केल्यानंतर इथे येणार आपल्याजवळ स्क्वेअर स्क्वेअर रूटला कॅन्सल केल्यानंतर काय येते, फंक्शन्स, इथे फंक्शन्स येते आपल्याजवळ, हे फंक्शन्स येते आपल्याजवळ 1 मायनस काय येणार, साइन थिटा, आणि अपॉन मध्ये काय येते, कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर स्क्वेअर रूटला कॅन्सल केल्यानंतर काय येणार इथं, कॉस थिटा, म्हणजे 1 मायनस साइन थिटा, अपॉन मध्ये काय आलं, कॉस थिटा. आता 1 मायनस साइन थिटा स्प्लिट करू, कॉस थिटा याला देऊ, 1 मायनस साइन थिटा, हा कॉस थिटा याला पण डिवाइडला आहे आणि याला पण डिवाइडला आहे, म्हणजेच 1 अपॉन कॉस थिटा इथे येणार, मायनस इथे काय येणार, साइन थिटा, अपॉन मध्ये काय येणार, कॉस थिटा. तेच आपल्याला माहित आहे. आता 1 अपॉन कॉस काय ते, सिन्स 1 अपॉन कॉस इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण त्याला, सेक थिटा, 1 अपॉन कॉस इज इक्वल्स टू सेक थिटा, आणि साइन अपॉन कॉस काय लिहू शकतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू काय लिहू शकतो, टॅन थिटा, काय लिहू शकतो, टॅन थिटा. हे आपल्या फॉर्म्युलामध्ये आहे, जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे फॉर्म्युला, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा. म्हणजे 1 अपॉन कॉसला काय लिहू शकतो आपण, सेक थिटा, आणि मायनस साइन अपॉन कॉसला काय लिहू शकतो, टॅन थिटा. हे लिहिलं. आता सेक थिटा मायनस टॅन थिटा हेच आपल्याला काय पाहिजे होतं, प्रूफ मध्ये पाहिजे होतं. हे इथे सेक थिटा मायनस टॅन थिटा या क्वेश्चन्सला घेतल्यानंतर आपला जो प्रूफ आलेला आहे, लेफ्ट हँड साइड जे कन्सिडर केलं होतं याच्यामध्ये फंक्शन सारखे आहे, वर आणि खाली फक्त मायनस आणि प्लसचा फरक आहे. तर तसं असल्यानंतर काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं डिनॉमिनेटरच्या कंजुगेटनी. हे मल्टिप्लाय केल्यानंतर आपण सोडवलं, इथे हा फॉर्म्युला यूज मध्ये आणायचा. हा फॉर्म्युला यूज मध्ये आणल्यानंतर काय करायचं, जे जे आपल्याला यूज मध्ये येते, हा 1 चा स्क्वेअर आणि साइनचा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, त्याच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, कॉस स्क्वेअर थिटा. त्यानंतर दोघांचे स्क्वेअर आल्यानंतर स्क्वेअर रूटला कॅन्सल केलं, 1 मायनस साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा आहे, हा कॉस थिटा याला पण डिवाइडला आहे आणि त्याला पण डिवाइडला आहे. हे डिवाइडला केल्यानंतर काय आलं आपल्याजवळ, सेक थिटा मायनस टॅन थिटा, म्हणजेच काय आलेलं आहे, ही लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं होतं आपण. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेलं आहे, राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड हेच आलेलं आहे आपल्याजवळ. हेन्स प्रूफ. काय प्रूफ केलं आपण, काय प्रूफ केलेलं आहे ते लिहायचं इकडे. काय आहे, 1 मायनस साइन थिटा,
1 मायनस साइन थिटा अपॉन मध्ये 1 प्लस साइन थिटा, 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू काय प्रूफ केलेलं आहे, सेक थिटा मायनस टॅन थिटा, हे झालेलं आहे आपलं प्रूफ. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि 10व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत चॅनलला नक्की पोहोचवा. थँक्यू.